वैचारिक दगाबाजी केलेल्यांची साथ सोडून 2 वर्ष पूर्ण। एकनाथ शिंदेंची फेसबुक पोस्टमधून उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी। बीड गोळीबार प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरपंचावर गोळीबार, तर आरोपी बबन गित्तेला अटक करा, नागरिकांचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या। शिंदे सरकार विधानसभेत मांडणार आणखी 1 लाख कोटींच्या मागण्या। निवडणूक वर्षातील घोषणांच्या वर्षावामुळे आधीच 96,000 कोटींचा बोजा, नव्यानं 1,30,470 कोटींचं कर्ज काढणार। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता। अजित गव्हाणेंसह 16 माजी नगरसेवक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतणार। संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री असं म्हणत वाद, तर वटसावित्रीच्या पूजेवरून महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद निर्माण व्हायची शक्यता। राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची वर्णी। सुजाता सौनिकांनी स्वीकारला राज्याच्या मुख्य सचिवपदाचा कारभार। नाशिकमध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना 2 गटात राडा। राड्यात बंदुकीतून गोळीबार आणि कोयत्यांचा सर्रास वापर, गोळी लागून 1 जण गंभीर जखमी। लोणावळ्याच्या भुशी धरणाजवळच्या धबधब्यातून पर्यटक मुलं वाहून गेली। 5 पर्यटक मुलांचा मृत्यू, 2घांना वाचवण्यात यश। संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात येणार। पालख्यांच्या स्वागताची जय्यत तयारी। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते धर्मवीर 2 सिनेमाचं पोस्टर रिलीज। वर्षा निवासस्थानी दिग्गज कलाकारांची हजेरी।